भक्तिविजय ग्रंथ मराठी कथासार अध्याय 42. संत भानुदास. भानुदास हा सूर्याचा अवतार होय. पैठणास एका सूर्योपासक ब्राह्मण होता. त्याच्या पोटी हा जन्मला. भानुदास मोठा झाल्यावर त्याच्या बापाने त्याचा व्रतबंध मौंज केलं. त्या ब्राह्मणाचे भानुदासावर अतिप्रेम होते. एके दिवशी भानुदास अध्ययन अभ्यास करत असताना त्याचा बाप थोडा रागावला. त्यामुळे तो रुसून घरातून निघून गेला. भानुदास गावाबाहेर इकडे तिकडे फिरत असताना एका देवालय त्याच्या दृष्टीस पडलं. ते भुयारात असल्यामुळे कोणाच्या विशेष माहितीतलं नव्हतं. त्या देवालयात जी सूर्यनारायणाची एक पुरातन मूर्ती होती तिला नमस्कार करून तो तिथेच ध्यान करत बसला. जेणेकरून सूर्यनारायण प्रसन्न होऊन त्याने मनुष्यरूप धारण केले आणि भानुदासाला पोटभर दूध पाजलं आणि अभय वर दिलं की तू सर्व काळ पांडुरंगाचे भजन कर आणि निर्भय अस. काही संकट पडले तरी ते मी निवारण करीन. ते ऐकून भानुदास तिथेच राहिला. इकडे भानुदासाचे आईबाप आपल्या मुलाचा सारखा शोध करत होते. मुलाच्या वियोगाने ते माशासारखे तडफडत, परंतु त्याचा कुठे थांग पत्ता लागेना. 7व्या दिवशी भानुदास देवळाबाहेर आला असताना एका ब्राह्मणाच्या सहज दृष्टीस पडला. त्याने त्याला हाक मारताच भानुदास आत पळून गेला. नंतर त्या ब्राह्मणाने नगरात गेल्यावर ही गोष्ट सर्व त्याच्या बापास आणि इतर लोकांना सांगितली. तेव्हा तो दुसरे लोक बरोबर घेऊन मुलास पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेला. तेथे ते अंधारातील ओसाड देऊळ पाहून सर्वांना नवल वाटले. मग दिवट्या लावून ते आत गेले. तेथे सूर्यनारायणाची मूर्ती त्यांच्या नजरेस पडली आणि मुलगाही त्यांच्या पायावर मस्तक ठेवून निजलेला त्यांच्या पाहण्यात आला. भानुदास दृष्टीस पडताच त्याच्या आईबापांनी जवळ जाऊन त्याला पोटाशी धरले. इतके दिवस जेवणाखाणाची कशी तजवीज केलीस असं म्हणून लोकांनी त्याला विचारलं. तेव्हा त्याने सांगितलं की एक तेजस्वी ब्राह्मण येऊन मला दररोज दूध देत होतो. तेव्हा त्याची भक्ती पाहून याला साक्षात सूर्यनारायण प्रसन्न आहे असे सर्वांना वाटले. त्यावेळेपासून त्यांना भानुदास या नावानेच लोक हाक मारू लागले. भानुदास घरी आल्यावर त्याच्या आईबापांनी त्याला कधी दुखावले नाही. पुढे त्यांनी एक चांगली मुलगी पाहून भानुदासाचे लग्न केले. नंतर काही दिवसांनी भानुदासाचे आईबाप मरण पावले तरी भानुदासाचे चित्त संसाराकडे वळेना. भानुदासाला मुले बाळे झाली, पण भानुदास काही उद्योग करत नसल्यामुळे त्याला पोटभर अन्न आणि वस्त्रही मिळत नव्हते. त्यामुळे त्याची बायको रात्रंदिवस हळहळ करी, दुःख करी. लोकांनी त्याला नेहमी म्हणावं की आजपर्यंत तुझे आईबाप होते तेव्हा तुझे सर्व कार्य निभावले, परंतु आता बायका पोरं उपवास काढतात याचा काही विचार कर. आम्ही तुला 100 रुपयांचे कापड देतो, त्याचा तू व्यापार कर. व्यापार करून नफा मिळाला तर त्यावर तू आपली उपजीविका चालव, पण मुद्दलाला हात लावू नकोस. शेवटी त्यांच्या आग्रहावरून भानुदास कापडाचा व्यापार करू लागला. मूछ म्हणजे 5 आणि उदानू म्हणजे 3 इत्यादी लाक्षणिक शब्द तो शिकला. भानुदास एकच भाव सांगे म्हणून बहुतेक लोक त्याच्याच दुकानात माल घेऊ लागले. त्यामुळे इतर उद्यमांच्या विक्रीस बराच धक्का बसला. ते मोठ्या विचारात पडले. एके दिवशी ते व्यापारी आणि भानुदास बाजाराकरता दुसऱ्या गावी गेले होते. अस्तमान संध्याकाळ झाल्यावर सर्व दुकानदार तिथे एका देवालयात निजले आणि भानुदास कीर्तन ऐकण्यास गेला. तेव्हा व्यापाऱ्यांनी भानुदासाचा घोडा सोडून दिला आणि कापड चोरांनी नेले असं सांगण्याचा बेत करून त्यांनी भानुदासाच्या कापडाचे दिंड एका खाचेत लपवून ठेवले. भक्ताचे न्यून पडू देऊ नये हा तर ईश्वराचा बाणा आहे, नियम आहे. त्याला अनुसरून पंढरीनाथाने विप्रवेशाने येऊन भानुदासाचा घोडा धरून ठेवला. तसेच त्या व्यापाऱ्यांच्या दुष्टबुद्धीमुळे त्यांच्यावर पांडुरंगाची अवकृपा होऊन त्या रात्री व्यापाऱ्यांचा माल चोरांनी खरंच लुटून नेला. भानुदासाचे कापड मात्र बचावले. कीर्तन आटोपल्यावर भानुदास परत येताच त्याने त्याला घोडा दिला आणि तो निघून गेला. भानुदास आपला घोडा घेऊन देवळात आल्यावर व्यापाऱ्यांनी सर्व वृत्तांत त्याला सांगितला. तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंगाने येऊन आपला घोडा सांभाळला असे भानुदासाला वाटले. तेव्हा त्याला खेद वाटून ज्या धंद्यामुळे आपल्याकरता ईश्वराला श्रम पडले तो धंदाच बंद करण्याचे ठरवून त्याने ते कापड त्यांना वाटून दिले आणि आपण निरीच्छपणाने तो भजन करू लागला. आषाढी कार्तिकीस तो नेमाने पंढरपुरात जात असे. इथे शुभम. पुढील अध्याय 43. भानुदास पांडुरंगास परत आणतो याविषयी. एकदा पंढरपूरचा एक गृहस्थ पोट भरण्याच्या निमित्ताने फिरत फिरत विद्यानगरास आला. तेथे रामराजा नावाचा एक राजा जो होता त्याची त्याने भेट घेतली. त्यावेळी राजाने त्याचा आदर सत्कार केला आणि कोठून आलात वगैरे विचारपूस केली. तेव्हा तो म्हणाला की आपली कीर्ती ऐकली म्हणून मी पंढरपुराहून इथे आलो आहे.
तेव्हा राजाने त्याला सांगितलं की मी स्नान करून देवाची पूजा झाली म्हणजे काय द्यायचं ते देईन. मग राजाने स्नान केलं आणि आपल्याबरोबर ब्राह्मणाला देवळात नेलं. तेथे त्याने देवीचे षोडशोपचारे पूजा करून प्रसाद घेतला. नंतर राजा ब्राह्मणास म्हणाला की या राजाई देवीसारखे दुसरे दैवत नाही. पंढरीला पांडुरंगाचा असा इतमाम चालत नसेल. सर्व गरीब लोक पूजा करणारे, तेव्हा असले श्रीमंती उपचार तिथे पंढरपुरात देवाला कुठून असणार. हे ऐकून ब्राह्मणाला संताप आला आणि तो म्हणाला की राजा, तू अजून पंढरपूर पाहिले नाहीस. विश्वकर्म्याने स्वतः सुवर्ण आणि रत्न यांनी पंढरपूर शृंगारलेले आहे. येथील ऐश्वर त्या ऐश्वर्याच्या पासंगास सुद्धा पुरावयाचे नाही. ही तुझी देवी तर रात्रंदिवस त्या देवळात झाडलोट करत असते. या भाषणाने राजाला फार राग आला आणि तो म्हणाला की माझ्या देवीची तू निंदा करतोस आणि सुवर्णाची पंढरी कोणी तयार केली. तेव्हा पंढरपूरचे ऐश्वर प्रत्यक्ष पाहण्याबद्दल राजास त्या गृहस्थाने विनंती केली. ती ऐकून राजा आपल्या मंडळींसह पंढरपूरला निघाला. त्यावेळी आपले वचन खरे व्हावे म्हणून ब्राह्मणाने पांडुरंगाची प्रार्थना केली. तो म्हणाला की आता माझी लाज राखून मी वर्णन केल्याप्रमाणे परिस्थिती राजाच्या अनुभवास आणून देणारा तू समर्थ आहेस पांडुरंगा. तसे न होईल तर लोक पंढरीचा धिक्कार करतील, म्हणून अभिमान बाळगून अपकीर्ती होऊ देऊ नकोस. इकडे पांडुरंगाने रुक्मिणीला सांगितले की एका ब्राह्मणाने विद्यानगरच्या रामराजाजवळ पंढरीची स्तुती केली आहे. ती ऐकून राजा स्वतः येत असल्याने द्वारकेपेक्षाही पंढरीची विशेष रचना क्षणभर राजास दाखवली पाहिजे आणि राजाचा अभिमान घालवला पाहिजे. ते ऐकून जगज्जननी रुक्मिणी म्हणाली की मी आत्ताच वैकुंठीची रचना येथे करून ठेवते. प्रवासात राजा ब्राह्मणास वरचेवर बजावत होता. पंढरपुरात जवळ ते आले तेव्हा असा चमत्कार झाला की ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे राजाला ते शहर सुवर्णमय दिसू लागलं. तेव्हा देवाने संकटातून आपल्याला वाचवलं म्हणून तो ब्राह्मण देवाचे स्तवन करू लागला. पुढे देवळात गेल्यावर पांडुरंगापुढे इंद्रादी देव हात जोडून तयार आणि अष्टसिद्धी दासी सेवेस हजर होत्या. असा प्रकार राजाला दिसला. त्यातच राजाईला, त्या राजाई देवीला, ज्याला तो राजा मानत होता, जिला त्या देवीला राजाने पाहिले. विद्यानगरात आपण जिचा महिमा वाढवला आहे ती ही राजाई इथे अंगण झाडत आहे असे पाहून राजा आश्चर्यचकित झाला. मग राजाने देवीला विचारलं की तू येथे का आलीस. तेव्हा देवीने उत्तर दिलं की तू उगीच खोटा अभिमान धरलास. माझ्यासारख्या असंख्य दासी येथे रात्रंदिवस राबत आहेत. सर्व तीर्थ येथे लोळत आहेत. ते ऐकून राजा आश्चर्यचकित झाला. त्यानंतर नारदादिकांचे कीर्तन झाल्यावर राजाने अभिमान सोडून पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवले. नंतर राजा ब्राह्मणास म्हणाला की मला तू साक्षात वैकुंठ नायक दाखवलास. तुझे उपकार माझ्याने फिटणार नाहीत, संपणार नाहीत. पांडुरंगाहून वरिष्ठ दैवत आणि चंद्रभागेहून वरिष्ठ तीर्थ मला त्रिभुवनात दिसत नाही असे म्हणून राजाने ब्राह्मणाचे पाय धरले. नंतर थोड्या वेळाने ती रचना जाऊन पूर्वीचे पंढरपूर दिसू लागले. तेव्हा राजाला पुन्हा मोठा चमत्कार वाटला. मग राजाने पांडुरंगाची प्रार्थना करून म्हटले की देवा, तुला विद्यानगरास माझ्याबरोबर न्यावे असा माझा हेतू आहे, तरी माझी इच्छा पूर्ण करावी. हे ऐकून देव म्हणाला की तुझ्या हेतू करता मी तिकडे येतो, पण तुझ्याकडून काही अन्याय घडला तर मी परत येईन. मग राजाने दुतर्फा लोक ठेवून कोणाचे काही न चालू देता पांडुरंगाची मूर्ती पंढरपुराहून रातोरात विद्यानगरात नेली आणि तेथे तिची स्थापना करून तो पूजा अर्चा करू लागला. त्यानंतरच्या आषाढीसाठी जेव्हा भक्तमंडळी पंढरपुरात आली तेव्हा त्यांना समजलं की विठोबास राजाने विद्यानगरास नेले. तेव्हा त्या लोकांना फार दुःख झालं. शेवटी विठोबाला घेऊन येण्याकरता भानुदास हा भक्त विद्यानगरास गेला. भानुदासाने त्या नगरात गेल्यानंतर राजाने मूर्ती कोठे ठेवली आहे याचा तपास केला. तेव्हा त्याला समजलं की राजाने ती मूर्ती मंदिरात ठेवली असून तो एकांतात पूजन करतो. तेथे कोणास जाता येऊ नये म्हणून दारे बंद करून त्याने असंख्य द्वारपाल रक्षक ठेवलेले आहेत. ते ऐकून मध्यरात्र उलटल्यावर भानुदास तिथे गेला. तोच आपोआप तेथील कुलप उघडून दारं खुली झाली. भानुदास आत गेला आणि देवाला साष्टांग नमस्कार घालून म्हणाला की पांडुरंगा, आम्हाला सोडून तू येथे राजाजवळ राहिलास. तुझ्याजवळून जाणार नाही म्हणून पुंडलिकाला तू वचन दिलं होतंस ना. आमची गरिबांची पूजा तुला आवडत नाही म्हणून राजपूजेस भुललास काय. असे नाना प्रकारचे तरंग काढून तो देवाला बोलल्यावर विठोबा म्हणाला की भक्ता भानुदासा, मी तुम्हास चारी मुक्ती दिल्या तरी अतृप्त राहून तुम्ही माझे भजन करतात. आता तुम्हास देण्यास माझ्याजवळ काहीच नाही म्हणून मी येथे येऊन राहिलो आहे. आजच्या प्रमाणे तुला उद्याही दर्शन देईल असे सांगून देवाने रत्नांचा हार भानुदासाच्या गळ्यात घालून त्याला परत पाठवले. तो गेल्यावर पुन्हा दारे आपोआप बंद झाली. प्रातःकाळी राजा काकड आरतीस आला
तेव्हा देवाच्या गळ्यात हार दिसेना, म्हणून त्याने पुजाऱ्यास शिक्षा करून तो अमोल रत्नांचा हार शोधून काढण्याची सेवकांना आज्ञा केली. पुढे भानुदासाच्या गळ्यात तो हार लोकांना दिसल्यावर दूतांनी त्याला नेऊन राजासमोर उभे केले. त्यावेळी भानुदासाने हार चोरला असे सर्व लोकांना वाटून त्यांनी त्याची बरीच निर्भत्सना केली. त्याचा खेद दुःख न मानता भानुदास नामस्मरण करत होता. भानुदासाने हार चोरला किंवा नाही याचा राजाने विचार न करता त्याला सुळी देण्यास आज्ञा केली, फासावर लटकवण्यास. त्याला सुळावर नेण्याकरता नेत असताना पांडुरंगाची भेट करवण्याबद्दल भानुदासाने बरीच विनंती केली. तेव्हा राजाच्या परवानगीने त्यांनी त्याला देवास भेटवले. तेथे भानुदासाने करुण स्वराने देवाचा धावा केला आणि म्हटले की मी तुला नेण्याकरता आलो, त्याबद्दल मला ही शिक्षा दिलीस का? भानुदासाला सुळावर देणार ही मौज पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली. त्याला सुळावर देते समयी त्याने देवाची पुन्हा प्रार्थना केली की माझा प्राण गेला तरी पुरवला, पण तुझे भजन मी सोडणार नाही. हा देह तुझ्यावरून ओवाळून टाकला आहे. मग भानुदासाला सुळावर चढवणार तोच तेथील सूळ नाहीसा होऊन तेथे पुष्पांनी युक्त असा वृक्ष दिसू लागला, फळांनी युक्त असा वृक्ष दिसू लागला. हा चमत्कार दूतांनी जाऊन राजाला सांगितला. तेव्हा त्याने तेथे जाऊन प्रत्यक्ष तो प्रकार पाहिला. तेव्हा तो अगदी कष्टी झाला. त्याने भानुदासाचे पाय धरून क्षमा मागितली. नंतर भानुदासाला राजाने देवळात नेल्यावर विठोबाने त्याला पोटाशी धरले आणि सांगितले की आता मला खांद्यावर बसवून भानुदासा तू पंढरपुरात घेऊन चल. यापुढे पुंडलिकाच्या द्वारी मी निरंतर राहीन. त्यावेळी राजाने पांडुरंगाची प्रार्थना केल्यावर त्याला सांगितले की तू मला आपल्या हृदयात ठेव. भानुदासाला उचलून नेता येण्यासारखे देवाने लहान रूप घेतले आणि भानुदास त्याला पंढरपुरात घेऊन आला. पद्मालय तळ्यावर आल्यावर देवाला ठेवून भानुदास स्नानासाठी गेला आणि परत आल्यावर पाहतो तो देव मोठा झालेला दिसला. मग विठोबाच्या आज्ञेने भानुदासाने देव आल्याची बातमी गावात कळवली. ही आनंदाची वार्ता ऐकून सर्वांनी जय जयकार केला. सर्व लोक सामोरे गेले आणि वाजत गाजत मोठ्या समारंभाने पांडुरंगाला घेऊन चंद्रभागेवर गेले. तेथे स्नान घालून आणि देवालयात नेऊन देवाची पंढरीपुरनाथाची स्थापना केली. भानुदासाच्या योगाने विठोबा परत आला पंढरपुरात म्हणून सर्व लोक त्याचे स्तवन करू लागले. इति शुभम. पुढील अध्याय 44वा. भक्त बहिरम भट. पैठणास बहिरम भट म्हणून एक ब्राह्मण राहत असे. तो वेदशास्त्रामध्ये अत्यंत निपुण होता. तो कर्मठ असून संसारी होता, परंतु भिडस्त असे. राजाकडे जाऊन काही याचना करणं त्याला आवडत नसे. एके दिवशी तो भोजनास बसलेला असताना आज भाजी आळणी झाली, यात मीठ नाही, असं स्त्रीस म्हणाला. तेव्हा तिने विनोदाने उत्तर दिलं की तुमचे 60 वर्षांचे वय झाले, आता तुमच्या जिभेला इतकी चव कशाला पाहिजे. या तिच्या भाषणाने त्याला अनुताप झाला आणि स्त्रीला नमस्कार करून गुरुपदी मानून अरण्यात जाण्यासाठी निघाला. पण त्याच्या संशयी स्वभावामुळे त्याच्या मनात अनेक विचार येऊ लागले. शेवटी तो एका काजीचा उपदेश घेऊन यवन झाला. तेणेकरून त्याची अप्रतिष्ठा झाली. एके दिवशी गंगेवर ब्राह्मण बसलेले पाहून तो त्यांच्यापाशी जाऊन रडू लागला. तेव्हा मुसलमानी धर्मात तुला विशेष काय वाटले असे ब्राह्मणांनी त्याला विचारले आणि त्याच्यापाशी बराच वाद केला. नंतर आत्मप्राप्तीचे चिन्ह तर त्याला दिसत नव्हते वगैरे उपदेश करून ब्राह्मणांनी त्याला प्रायश्चित्त देऊन जातीत घेतले आणि सांगितले की तुमच्या सत्कर्माच्या योगे येथेच श्रीहरीची प्राप्ती होईल. नंतर यवनांचा ब्राह्मण झाल्यामुळे यवनांनी त्याला अडवलं. तेव्हा बहिरम भट म्हणाला की मी जरी यवन झालो होतो तरी कानांची भोकी गेली नव्हती आणि ब्राह्मणास म्हणाला की मला शुद्धता कशी आली कोण जाणे, सुनता केलेली कायम आहे. मिळून ना ब्राह्मण ना यवन असा मी राहिलो. पुढे पुढे तर तो ब्राह्मण भ्रमिष्ठासारखा होऊन मी कोण आहे असा प्रश्न ज्याला त्याला विचारी. ब्राह्मण म्हणावा तर सुनता केलेली कायम आहे, यवन म्हटले तर कर्णाची छिद्रे जशीच्या तशीच आहे. मग कोणता सद्गुरू हा संशय निवारेल असा एकच ध्यास त्याने घेतला. पुढे पुढे तो वेड्यासारखा वागू लागला. लोकांनी त्याचे नाव बहिरा पिसा असे ठेवले. तो सद्गुरू शोधत असताना वडवा नावाच्या गावी आला. तेथे नागनाथ सिद्ध आपल्या सद्गुरूंच्या मठात होते. ते स्वामींची समाधी बांधावयासाठी सणकाड्याच्या गाडीवर मोठमोठे दगड रचत आहेत आणि ती गाडी माकडाकडून ओढून नेत आहेत. हा चमत्कार पाहून तो नागनाथास शरण गेला. मी हिंदू आहे की यवन असा त्याने त्यांनाही प्रश्न केला. तेव्हा नागनाथास राग आला. त्याने हातातील काठी जोराने त्याच्या टाळूवर मारताच तो गतप्राण झाला. पुढे त्याच्या आज्ञेवरून एका शिष्याने त्याचा देह मुसळाने कांडून त्याचा एक गोळा केला, त्याची मूर्ती करून तिला अग्नी दिला आणि
हे पाहून सर्वांना नवल वाटले. अग्नी शांत झाल्यावर नागनाथाने त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहताच बहिरमभट पुन्हा जिवंत झाला. नंतर तू कोण आहेस असा नागनाथाने त्याला प्रश्न केला. तेव्हा तो शांत राहिला, गप्प राहिला. तरी पण नवीन शरीर पाहून तो पुन्हा विचारात पडला. ब्राह्मण म्हणावे तर कानास भोके नाहीत, यवन म्हणावे तर चुंता नाही. सर्व सद्गुरू सिद्धांत ज्ञान सांगतात, पण देहाचा पालट त्यांच्याने होत नाही. नागनाथाने तर ही अघटित करणीसुद्धा करून दाखवली. तेव्हा तो नागनाथास शरण गेला. मग नागनाथाने त्याच्या मस्तकावर हात ठेवताच त्याला आत्मज्ञान होऊन तो श्रीहरीच्या भजनी लागला. बहिरमभटास एका क्षणात नवा जन्म दिला. त्या नागनाथाची धन्य होय. मोठमोठ्या साधूंच्या अंगी ही विचित्र शक्ती असते. नागनाथाच्या कृपेने बहिरमभटाला ज्ञान झाले. मग तो पंढरपुरात जाऊन सगुण स्वरूप पाहून ईश्वराला प्रेमाने कीर्तन करू लागला. त्याने भागवतातील दशमस्कंध 10व्या स्कंधावर ओवीबद्ध टीका ग्रंथ रचला आणि दुसरी स्फुट पद्येही बरीच रचली आहेत. ही होती बहिरमभट या भक्ताची कथा. पुढील अध्याय पाहूया. 45वा भक्त एकनाथ. ज्या भानुदासाने विद्यानगराहून पांडुरंगाची मूर्ती पंढरपुरास आणली असे मागे वर्णन केले, त्या भानुदासाचा एकनाथ हा पणतू होता. भानुदासाचा पुत्र चक्रपाणी, चक्रपाणीचा पुत्र सूर्यनारायण आणि सूर्यनारायणाचा पुत्र हा एकनाथ. तो साक्षात विष्णूचा अवतार. एकनाथाच्या आईचे नाव रुक्मिणी असे होते. त्याच्यावर आईबापांचा अतिलोभ असे. जनार्दन पंत म्हणून एक सिद्ध पुरुष होता. त्याला दत्तात्रेयांचे साक्षात दर्शन झाले होत असे. ते ऐकून एकनाथ एके दिवशी त्यांच्या दर्शनाला गेला, जनार्दन स्वामींच्या. तो नमस्कार करून उभा राहिला असता, येथे का आलास ते खरं सांग असं जनार्दन पंतांनी विचारलं. तेव्हा मी ऋग्वेदी ब्राह्मणाचा मुलगा असून आपल्या दर्शनासाठी इथे आलो आहे आणि आपल्यापाशी राहून सेवा घडावी अशी इच्छा आहे असे एकनाथाने सांगितले. ते ऐकून जनार्दन पंताने त्याला आपल्याजवळ ठेवून घेतले. तेणेकरून एकनाथास परम संतोष झाला. त्याने मनोभावे गुरुची सेवा केली. एकनाथांच्या आईबापास जनार्दन पंत अन्न वस्त्र पुरवत असे. पुढे गुरुने त्याला हिशोब ठेवण्याचे काम दिले. एके दिवशी जनार्दन स्वामी गुरूंनी हिशेब तपासण्यासाठी मागितला. तेव्हा एका आकड्याची चूक येऊ लागली. ती एकनाथास सापडेना म्हणून तो न निसता ती रात्रभर शोधत बसला. ती चूक सापडली तेव्हा तो परमानंदाने टाळ्या पिटू लागला. ते पाहून गुरुने त्याला आनंदाचे कारण विचारले. तेव्हा त्याने खरे वृत्त सांगितले. ते ऐकून गुरुने म्हटले की कृष्णचरणी तुझे असे चित्त लागले तर कल्याण होईल. हे ऐकताच गुरुच्या पायावर मस्तक ठेवून एकनाथ स्वस्थ राहिला. नंतर जनार्दन पंतांनी उठून त्याला आलिंगन दिले आणि रामकृष्ण मंत्राचा उपदेश केला. काही काळानंतर एकनाथाने दत्तात्रेयाची भेट घेण्याची इच्छा दर्शवल्यावरून जनार्दन पंताने त्याला सांगितले की मी तुला दत्तात्रेयाची भेट करवीन, परंतु त्याची रूपे वेळोवेळी बदलत असतात. तरी तू भिवू नकोस. मी अरण्यात ज्यांच्याशी बोलू लागेन तेच दत्तात्रेय समजून त्यांच्या पाय धर आणि प्रसादही ग्रहण कर. आपली आज्ञा प्रमाण आहे असे बोलून एकनाथ शांत राहिला. पुढे एके दिवशी जनार्दन पंतांनी एकनाथास अरण्यात नेले. तेथे एक मुसलमान घोड्यावर बसून आला. तो प्रत्यक्ष दत्तात्रेय असता एकनाथास खूण पटली नाही. त्या उभयतांच्या मुसलमानी भाषेत गोष्टी झाल्या आणि रत्नजडीत सुवर्णाच्या ताटात षड्रस पक्वान्नांचे उभयतांनी दोघांनी भोजन केले. त्यावेळी दत्तात्रेयाने एकनाथास बोलावले, पण त्याच्या मनात विकल्प येऊन संशय येऊन तो अमळसा दूर गेला. इतक्यात आत्रिनंदन अदृश्य झाले. मग तो यवन कोण होता म्हणून एकनाथाने गुरूंना विचारलं. तेव्हा ते दत्तात्रेय होते म्हणून गुरुने सांगितले आणि म्हटले की ते तुला प्रसाद देण्यास आले असता तू मनात विकल्प का आणलास? आता पुन्हा असा विकल्प मनात धरू नकोस. तेव्हा एकनाथ म्हणाला की गुरुचरणा वाचून दुसऱ्या ठिकाणी माझे मन रमत नाही. तुमची कृपा झाल्यावर दत्तात्रेयाची कृपा होईलच. दत्तात्रेयाची एकनाथास भेट करण्यासाठी पुन्हा एके दिवशी जनार्दन पंत त्याला घेऊन अरण्यात गेले. त्यावेळी फकीराच्या वेशाने दत्तात्रेयाची स्वारी येऊन पोचली. मग त्यांचे आणि जनार्दन पंतांचे आलिंगन होऊन ते गोष्ट सांगू लागले. मी फार भुकेला आहे म्हणून फकीरांनी जनार्दन पंतास सांगितले आणि एका मडक्यात कुत्रीचे दूध काढून त्यात अन्न कालवून दोघांनी भोजन केले. नंतर एकनाथास प्रसाद दिला, परंतु तो त्याने खाल्ला नाही. त्या समयी दत्तात्रेयांनी एकनाथास सांगितले की भागवत आणि भावार्थ रामायण ही तू प्राकृत मराठीत रच. असे बोलून त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि आपण गुप्त झाले. पुढे लवकरच जनार्दन पंतांनी
एकनाथास गृहस्थाश्रम चालवण्याची आज्ञा दिली, संसार करण्याची. गुरुची आज्ञा हेच मोक्ष साधनेचे बीज आहे असे मानून एकनाथ पैठण इथे आपल्या घरी गेला. तेव्हा त्याचे आईबाप आणि इष्टमित्र मंडळी यांना फार आनंद झाला. एकनाथ पैठणास बरेच दिवस राहिला. शास्त्राने विहित जो गृहस्थाश्रम त्याप्रमाणे वागून ईश्वर सेवाही त्याने चालू ठेवली. तो रात्री कीर्तन करी. त्यावेळी हजारो मंडळी श्रवणाकरता येत असत. त्याच्या उपदेशाने लोकांची अंतःकरणे सन्मार्गाकडे वळू लागली. वाल्मिकी रामायणाचे मराठीत भावार्थ रामायण हा ग्रंथ रचून त्याची लोकात प्रसिद्धी करावी म्हणून त्याला प्रभू रामचंद्रांचा स्वप्नात दृष्टांत झाला. तेव्हा त्याने रामायण रचण्यास आरंभ केला. जेणेकरून सर्व लोकांना आनंद झाला. पण शेजारचा एक गृहस्थ त्याची निंदा करत असे. एके दिवशी रात्री एकनाथ निजले असताना स्वप्नात श्रीरामाने त्याला उठवलं आणि दौत लेखणी कागद देऊन लिहायलाच बसवलं. असे दृश्य त्याने पाहिलं. तेव्हा एकनाथ जागा होऊन ग्रंथ लिहावयास बसला. तो ग्रंथ लिहित असता ज्यावेळी सीताशुद्धी करण्याकरता मारुतीने महेंद्र पर्वतावरून उड्डाण केले त्या प्रसंगाची ओवी लिहू लागला. तेव्हा एकनाथाच्या अंगात संचार होऊन तो त्या निंदक शेजाऱ्याच्या अंगणात जाऊन पडला. त्यामुळे तो शेजारी जागा होऊन काय वाजले म्हणून पाहण्यासाठी बाहेर आला. तो तेथे त्याने एकनाथास मूर्छित बेशुद्ध पडलेले पाहिले. तसेच त्याच्या हातातील ओवी वाचून पाहता ती मारुतीच्या उड्डाणाविषयी दिसली. तेव्हा त्या शेजाऱ्यास आश्चर्य वाटले. मग मनातील कुत्सित भाव सोडून त्याने एकनाथावर प्रेम जडले. त्याने त्याला एकनाथाला घरी नेऊन पोचवले. एकनाथ हा मूर्तिमंत विष्णूचा अवतार अशी त्याची खात्री झाली आणि त्याने त्याचा उपदेश घेण्याचा निश्चय केला. तो एकनाथास शरण गेला शेजारी. पण तो त्याचा दांभिकपणा असेल अशी शंका आल्यामुळे उदयिक स्नान करून या म्हणजे तुम्हास उपदेश करीन असे एकनाथाने त्याला सांगितले. दुसरे दिवशी एकनाथाच्या शेजारचा तो निंदक गृहस्थ उपदेश घेण्याकरता पुन्हा एकनाथाकडे गेला. त्याची परीक्षा पाहण्यासाठी एकनाथाने घरातील माणसास पूर्वीच सांगून ठेवले होते की तो गृहस्थ आल्यावर मी काही पदार्थ मागितला तरी तुम्ही तो आणू नका. तो गृहस्थ आल्यावर एकनाथाने पूजेकरता 2-3 वेळा उष्णोदक गरम पाणी मागितलं. हे तो गृहस्थ ऐकत असताही पाणी आणण्यास न जाता तसाच उभा राहिला. मग एकनाथाने स्वतः जाऊन पाणी आणले. तेव्हा त्याची खात्री झाली की हा उपदेश घेण्यास योग्य नाही. गुरुने काम करत असावे आणि शिष्याने उभे राहून मौज पाहावी हे शिष्यास उचित नाही. म्हणून त्याने त्याला उपदेश न करता परत पाठवले. म्हणजे एकनाथ महाराज त्या गृहस्थाची, शेजारच्या माणसाची, जो एकनाथांना गुरु करायला आला होता, त्यांच्याकडून उपदेश ऐकायला आला होता, तो प्रत्यक्ष एकनाथांनी जेव्हा आज्ञा केली त्यांच्या दुसऱ्या सेवकाला की ही वस्तू आणून दे आणि तेव्हा तो आणून देत नाही आहे हे दिसत असून सुद्धा हा गृहस्थ नुसता बसलेला आहे, जो उपदेश ऐकण्यासाठी, गुरूंचा मार्गदर्शन घेण्यासाठी आला आहे, तो गुरूंचं काम करत नाही आहे हे एकनाथांना समजलं. त्यामुळे याला उपदेश देऊन उपयोग नाही असं त्यांनी लक्षात घेतलं आणि त्याला उपदेश न करताच परत पाठवलं. इति शुभम. पुढील अध्याय 46वा. एकनाथाचे पितर जेवतात. एकनाथाची भक्ती पाहून त्याला मदत करण्याकरता श्रीकृष्ण परमात्म्याने ब्राह्मणाचे रूप घेतले आणि एकनाथाच्या घरी जाऊन त्याला नमस्कार करून म्हटले की मी अनाथ ब्राह्मण आहे. आपली कीर्ती ऐकून आपल्या चरणांपाशी मी आलो आहे. मला अन्न वस्त्र देऊन आपण ठेवावे. मी पडेल ते काम करण्यास तयार आहे. हे ऐकून एकनाथाने त्याला घरी ठेवून घेतले आणि कावडी भरून गंगेचे पाणी आणण्यास सांगितले. त्याचबरोबर देवपूजेची उपकरणं घासणं, स्वच्छ करणं, सडा संमार्जन करणं, देवघर स्वच्छ ठेवणं, गंध उगाळणं, फुलांचे हार बनवणं वगैरे सर्व कामे त्याला नेमून दिली. ती तो आवडीने करत असे. तसेच घरात नाथांच्या बायकोसही स्वयंपाकास आणि धोत्र लुगडी धुण्यास, भांडी घासण्यास मदत करत असे. ही सर्व कामे तो मोठ्या पहाटेस उठल्यापासून करी. त्याचे नाव कृष्ण असे होते, परंतु त्याच्या हातचे अन्नपाणी ब्राह्मणास विशेष गोड लागे म्हणून त्याला कोणी श्रीखंड्या असे म्हणत असत. त्याची सर्व कामात चपळाई आणि दक्षता सदोदित नेहमी दिसून येई. एके दिवशी एकनाथाच्या पितृतिथीचा दिवस आला, श्राद्धाचा. त्या दिवशी त्यांनी ब्राह्मणांना भोजनाचे आमंत्रण दिले आणि सर्व स्वयंपाकाची सिद्धता झाली. आधीच तो श्राद्धाच्या ब्राह्मणांसाठी केलेला उत्तमोत्तम पक्वान्नांचा स्वयंपाक आणि तशात श्रीकृष्ण परमात्मा हा स्वतः आचारी, वाढपी, बनवणारा आणि वाढणारा. मग साहित्यात न्यूनता कमतरता कशाची. यथास्थित सर्व तयारी झाल्यावर एकनाथ स्नान करून धोतर वाळवित असताना तेथे एक महार आणि त्याची बायको रस्ता झाडण्यास आले.
त्यावेळी त्या पक्वान्नांच्या सुवासाने त्यांची मने त्या अन्नावर गेली. हे त्यांच्या संभाषणावरून एकनाथाने ऐकले. तेव्हा एकनाथास फार दया आली. त्यांचे भाषण ऐकल्यावर एकनाथाने घरात येऊन ही गोष्ट पत्नीला सांगितली. तेव्हा ती म्हणाली की ब्राह्मणास जेवणास पुष्कळ अवकाश आहे, तोपर्यंत तयार झालेला स्वयंपाक ह्या गरिबांना देऊन ब्राह्मणाकरता नवीन स्वयंपाक सर्व करू. नंतर त्या दोघांना हाक मारून एकनाथाने सर्व महार बोलावून घेतले आणि त्यांना बसवून पाने वाढले आणि कृष्ण परमात्मा भोगता म्हणून संकल्प सोडल्यावर ते जेवावयास बसले. त्यांचे जेवण झाल्यावर उरलेले अन्न त्यांनी घरी नेण्यास दिले. साऱ्या जन्मात न मिळालेले पदार्थ मुलाबाळांना सुद्धा त्यांनी प्रीतीने खाऊन एकनाथाची धन्यता वर्णन केली. नंतर एकनाथाने सडा संमार्जन करून भांडी घासून पुन्हा सर्व स्वयंपाक नव्याने करवला. परंतु अंत्यजांना अगोदर जेवण घातल्याची बातमी गावभर झाली. तेव्हा ब्राह्मण संतप्त झाले. ती ब्राह्मण मंडळी आणि मोठमोठे शास्त्री पंडित एकनाथाच्या घरी जाऊन त्याला रागाने फडाफडा बोलू लागले. तू भ्रष्ट झाला एकनाथा आणि अधर्माने वागून वर्णसंकर करतोस वगैरे बोलून त्यांनी त्याचा बराच उपमर्द केला, एकनाथांचा अपमान केला. तेव्हा एकनाथांनी नम्रतेने सांगितले की पहिल्या स्वयंपाकाचा सुवास त्यांनी घेतला होता म्हणून ते अन्न निषिद्ध झाले होते. ते ब्राह्मणांच्या उपयोगी नाही असे समजून ते त्या सर्वांना मी आधी दिले आणि पुन्हा सर्व तयारी करून नव्याने स्वयंपाक बनवलेला आहे तुमच्यासाठी. तरी पण एकनाथाचे म्हणणे मान्य न करता ते त्याला वाळीत टाकून घरी गेले. तेव्हा एकनाथ विचारात पडला. एकनाथ चिंतित असलेला पाहून श्रीखंड्याने एकनाथास धीर दिला आणि प्रत्यक्ष तुमचे पितर जेवावयास येतील, तुम्ही काही काळजी करू नका असे सांगितले. नंतर सर्व पात्रे वाढून तयार झाल्यावर आगतम असं म्हणताच एकनाथाचे पितर येऊन पाटांवर बसले प्रत्यक्ष. मग एकनाथाने यथाविधी पूजा केल्यानंतर पितर स्वतःच भोजन करून तृप्त झाले. ही गोष्ट ब्राह्मणांना समजल्यावर ते समोर पाहण्यासाठी तिथे आले. परंतु ब्राह्मण दार उघडून आत येतात तो पितर अदृश्य झाले. तेव्हा त्या ब्राह्मणास हळहळ लागली. एकनाथास ईश्वर साह्य असून हा प्रत्यक्ष विष्णूचाच अवतार जणू असे ते समजले. तथापि त्याला पवित्र आहेस असे म्हणण्यापेक्षा त्याला प्रायश्चित्त देऊन शुद्ध करण्याची युक्ती त्यांनी योजली. मग त्यांनी त्याची प्रार्थना करून प्रायश्चित्त घेण्यासाठी त्याचं मन वळवलं. एकनाथ प्रायश्चित्त घेण्यास बसला असताना त्र्यंबकेश्वराहून एक ब्राह्मण तिथे आला. त्याच्या सर्वांगावर कोड फुटून निवाळे होते. म्हणून तो म्हणाला की मी त्र्यंबकेश्वराला अनुष्ठान केले तेव्हा शंकराने वर दिला की पैठणास एकनाथाने पितृतिथीच्या दिवशी पुष्कळ महारांना भोजन दिलं आहे. त्या पुण्यापैकी जर थोडासा अंश तो तुला देईल तर तू मुक्त होशील, म्हणून मी येथे आलो आहे. हे ऐकून तेथील सर्व ब्राह्मण आश्चर्यचकित झाले. ब्राह्मणाच्या अगोदर अंत्यज जेवल्याने पुण्य लागते असे कोणत्या शास्त्रात सांगितले आहे वगैरे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. इतक्यात तो ब्राह्मण एकनाथापाशी पुन्हा पुण्य मागू लागला. तेव्हा त्याने त्याच्या हातावर एकनाथाने उदक घातले. जेणेकरून त्या ब्राह्मणाची दिव्य कांती झाली, कारण की काही अंश पुण्य अंत्यजांना जेवू घातल्याचं एकनाथाचं पुण्य त्याच्या हातावरून संकल्पाच्या माध्यमातून त्या उदकातून त्या ब्राह्मणाला गेलं आणि त्याचा रोग नाहीसा होऊन कोड नष्ट होऊन दिव्य कांती झाली. हे पाहून ते ब्राह्मण ओशाळले, लज्जित झाले. त्यांनी सन्मानाने एकनाथास त्यांच्या घरी नेले आणि एकनाथाने ब्राह्मणांचे तीर्थ घेऊन त्यांना दक्षिणा दिली. मग सर्वजण आनंदाने त्यांची स्तुती करत आपल्या घरी निघून गेले. एकदा कृष्णप्राप्तीसाठी एक ब्राह्मण द्वारकेत अनुष्ठान करत असताना राधा रुक्मिणींनी त्याला स्वप्नात दृष्टांत दिला की आज 12 वर्ष झाली देव इथे नाही. पैठणास एकनाथाच्या घरी कृष्ण श्रीखंड्या या नावाने हे नाव घेऊन आचारी होऊन राहिला आहे. तिकडे त्याची सेवा करतो भक्ताची. तेथे जाऊन तू एकनाथाच्या घरी जाऊन त्याला पाठवून दे भगवंताला. मग तो ब्राह्मण पैठणास येऊन एकनाथांना भेटला आणि त्याने श्रीखंड्याची भेट घ्यायची आहे असं सांगितलं. तेव्हा एकनाथ म्हणाला की जरा अंमळ बसा. श्रीखंड्या गंगेवर पाणी आणण्यासाठी गेला आहे, तो आत्ता येईल. तो परत येताच हा श्रीखंड्या म्हणून एकनाथांनी सांगितले. तेव्हा ब्राह्मणाने त्याच्या पायास मिठी मारली. कृष्णाने त्याला पाहताच मनात म्हटले की मी आजपर्यंत येथे चांगला आनंदात होतो, आता मात्र हे संकट आले. मग पाणी ठेवण्यासाठी देवघरात जाऊन त्याने पाण्याची कावड घेतली आणि तिथेच श्रीखंड्या अर्थात भगवंत अदृश्य झाला. बाहेर ब्राह्मणाने बरीच वाट पाहिली पण श्रीखंड्या बाहेर येईना. तेव्हा तो द्वारकेहून आलेला ब्राह्मण आक्रोश करू लागला. काही वेळ गेल्यानंतर त्याने एकनाथास सर्व वृत्तांत कळवला. तेव्हा सर्वजण उदास झाले. देवापासून सेवा घेतली आपण म्हणून एकनाथांना फार वाईट वाटलं. तो ईश्वराचे स्तवन करू लागला. त्याच्या बायकोसही ही हकीकत कळल्यावर
तिलाही फार वाईट वाटलं आणि तिनेही ईश्वराचे बहुत स्तवन केले. एके दिवशी एकनाथ निजलेला असताना ज्ञानदेव स्वप्नात येऊन म्हणाले की तू अलकावतीस म्हणजे आळंदीस येऊन माझी समाधी उघडून दर्शन घे आणि तेथे अजान वृक्षाची मुळी दिसेल ती बाहेर लावून समाधी बुजव. त्याप्रमाणे एकनाथ महाराज शिष्यांसह आळंदीस अलकावतीस गेले. तेथे इंद्रायणी नदीचे स्नान करून नंतर त्यांनी सिद्धेश्वराचे दर्शन घेतले महादेवाचे. नंतर ज्ञानदेवाची समाधी उघडून एकनाथ महाराज आत जाताच दिव्यरूपी ज्ञानदेव वज्रासन घालून बसलेले सदेह संजीवन समाधीत बसलेले एकनाथांना दिसले. त्यांना नमस्कार करताच समाधीत एक मुळी दिसली. ती त्यांच्या आज्ञेप्रमाणे बाहेर आणून लावून नंतर एकनाथाने समाधी पूर्वीसारखी बंद केली. त्यावेळी आळंदीमध्ये फारशी वस्ती नसल्याने एकनाथांना शिधा सामुग्री मिळण्यास अडचण झाली. असं विचार करून अडचण पडेल म्हणून पांडुरंग स्वतः वाणी होऊन धान्य विकावयास येऊन इथे बसला. एकनाथाच्या शिष्यांनी वाण्यापासून शिधा घेतला आणि पैसे आणून देतो असे त्याला सांगितले. तेव्हा मी आजचा दिवस इथे आहे, तुम्ही स्वस्थ भोजन करून मग पैसे आणून द्या, मी एकनाथाला ओळखतो असे त्याने शिष्यांना सांगितले. शिष्य पाठमोरे होताच तो तिथे कोणी दिसत नव्हतं. असं मग शिष्यांनी एकनाथास हे सर्व अद्भुत वृत्त सांगितले. तेव्हा एकनाथ महाराज मनात समजले की पंढरीनाथ महाराज म्हणजे परमेश्वर वाण्याच्या रूपाने येऊन आम्हाला शिधा देऊन गेला. ते त्या दिवशी तेथेच राहिले आणि रात्री ज्ञानदेवाच्या समाधीपुढे कीर्तन करून दुसऱ्या दिवशी निघून परत पैठणास आले. भाग 10 संपूर्ण. जय जय रामकृष्ण हरी. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.